नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारनं महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणावरती लोकप्रिय ठरली आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये मिळतात। मात्र स्लॅबच्या घरात राहणाऱ्या आणि ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतनं अपात्र ठरवलं जाण्याची दाट शक्यता आहे। या बदलामुळे योजना कशी कार्यान्वित होणार आहे आणि पात्रतेचे निकष काय आहेत आणि कोणत्या कारणांमुळे या महिला अपात्र ठरवल्या जाऊ शकतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतोय। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची पात्रता निश्चित करताना सरकारने काही महत्त्वाचे निकष ठेवले होते, ज्यामुळे खरी गरजू महिला यांनाच याचा लाभ देता यावा। त्यानुसार अर्ज करणाऱ्या महिलांचं वय हे 21 ते 65 वर्षे दरम्यान असणं गरजेचं आहे। त्या महिलांनी महाराष्ट्राची रहिवासी असणं आवश्यक असून कुटुंबाचं एकूण वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावं। शिवाय अर्जदार महिलेकडे आधारशी लिंक केलेले स्वतःचं बँक खातं असणं आवश्यक आहे। तसेच जर कोणती महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेतनं दरमहा 1500 रुपयांपेक्षा जास्तची रक्कम जर घेत असेल तर ती लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र राहील। त्यानंतर स्लॅबच्या घरात राहणाऱ्या आणि 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेत न वगळलं जाणार आहे। सरकारच्या या निर्णयामागे असा विचार आहे की स्लॅबचं घर आर्थिक स्थिरतेचं प्रमाण मानलं जातं। यामुळे खऱ्या गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळावा असा सरकारचा उद्देश आहे। मात्र यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम वाढत चाललाय, कारण काही कुटुंबाचं उत्पन्न हे कमी असून ते स्लॅबच्या घरामध्ये राहत आहेत। तर मग आता अपात्र ठरण्याची इतरही कारणं म्हणजेच कुटुंबामध्ये कोणीही एखादा आयकरदाता असल्यास किंवा सरकारी कर्मचारी असल्यास किंवा 4 चाकी वाहन म्हणजेच ट्रॅक्टर वगळता असे जर काही असेल तर या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाहीये। अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, अधिवास प्रमाणपत्र आणि हमीपत्र यांचा समावेश होता। त्याद्वारेच ही कारवाई आता केली जाते। तर मग लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।